झुम 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 गोष्टींचा वार शनिवार. छान छान गोष्टी, मजेदार गोष्टी. झुम 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 नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तुम्हाला जर आमच्या कथा आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि या कथा तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर मग पाहूया आजची कथा. बाल संस्कार कथा, शिकवण जबाबदारीची. अरे चिंगी माऊ, काय झालं तुला? तू एवढी उदास का दिसतेस? अरे मिकी माऊ, मगाशी मी तुझ्याकडून घालायला घेतलेलं घड्याळ हरवलं रे माझ्याकडून. अगं, असं कसं हरवलं? किती महाग होतं ते घड्याळ. मी तुला सांगितलं होतं ना नीट सांभाळ म्हणून. हो रे, पण खेळताना ते कुठे पडलं मला कळालंच नाही. मी खूप शोधलं पण मला ते सापडलं नाही. अगं, आता काय करायचं? मला माझे बाबा खूप रागावतील. मिकी माऊ, आपण टीचरांना सांगूया का? हो चल, आपण टीचरनाच सांगू, म्हणजे ते काहीतरी मार्ग काढतील. अरे काय झाले? अजून घंटा वाजायची आहे. तुम्ही दोघे एवढ्या लवकर कसे काय आला? आणि तुम्ही दोघे असे उदास का दिसताय? टीचर, मी माझे घड्याळ चिंगीमाऊला घालायला दिले होते आणि ते खेळताना तिच्याकडून हरवले. ते घड्याळ खूप महाग होतं. मी तिला काळजी घ्यायला सांगितलं होतं पण तिच्याकडून ते हरवलं. मला माझे बाबा खूप रागावतील. हे बघ, काळजी करू नका. आपण ते सगळे मिळून घड्याळ शोधू. ते नक्की सापडेल. पण मला एक सांग, एवढे महागडे घड्याळ तू शाळेत कशासाठी आणलेस? टीचर, मला ते माझ्या सगळ्या मित्रांना दाखवायचे होते म्हणून मी ते घालून आलो होतो. हे बघ, महागड्या वस्तू घेऊन शाळेत येऊ नये. शाळेत आल्यावर त्या हरवतात किंवा खराब होतात, मग आपलेच नुकसान होते. शाळा ही शिक्षण घेण्यासाठी असते. इतरांना आपले चांगले गुण दाखवावेत, आपली हुशारी दाखवावी. महागड्या वस्तू आणून दाखवू नयेत. हो टीचर, चुकलंच माझं. मी आता इथून पुढे अशी चूक करणार नाही. आणि चिंगीमाऊ, तू कशाला त्याचं घड्याळ घेतलं? इतरांच्या महाग वस्तू अशा आपण वापरू नयेत. त्या हरवल्या, खराब झाल्या तर ती जबाबदारी आपली असते. सॉरी टीचर, माझं पण चुकलं. मी आता इथून पुढे कोणाला त्यांच्या महागड्या वस्तू मागणार नाही. ठीक आहे, तुम्हा दोघांना तुमची चूक समजली. आता इथून पुढे अशी चूक करू नका. चला, आपण तिघे मिळून मिकी माऊचे घड्याळ शोधू आणि हसा आता. घड्याळ नक्की सापडेल.